जर तुम्ही शासकीय कर्मचारी असाल किंवा निवृत्त होणार असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण पुढील महिन्यापासून पेन्शन कम्युटेशन म्हणजेच पेन्शनच्या अंशतः रूपांतराच्या नियमात एक मोठा बदल होणार आहे. आता जुनी पद्धत बंद होऊन डिजिटल स्वाक्षरी अनिवार्य करण्यात आली आहे. आता हा नवीन नियम काय आहे ते आपण जाणून घेऊयात. आता पॉइंट नंबर 1, पुढील महिन्यापासून नवीन नियम लागू. सरकार पुढील महिन्याच्या 1 तारखेपासून पेन्शन कम्युटेशनचे अर्ज पूर्णपणे डिजिटल करत आहे. आता पॉइंट नंबर 2, हस्तलिखित स्वाक्षरी बंद. म्हणजेच आतापर्यंत कम्युटेशन फॉर्मवर केली जाणारी हाताची स्वाक्षरी स्वीकारली जाणार नाही. पॉइंट नंबर 3, डिजिटल स्वाक्षरी अनिवार्य. सर्व संबंधित अधिकाऱ्यांना आणि अर्जदारांना फॉर्म मंजुरीसाठी मान्यताप्राप्त डिजिटल स्वाक्षरी किंवा ई साईन वापरणे बंधनकारक आहे. आता हा निर्णय का घेतला? तर हा निर्णय घेण्यामागे मुख्य 2 कारणे आहेत. पहिले म्हणजे यामुळे पेन्शन कम्युटेशनची प्रक्रिया अतिशय वेगवान होईल. फॉर्म एका टेबलवरून दुसऱ्या टेबलवर जाण्यात लागणारा वेळ वाचेल. आणि दुसरे म्हणजे सुरक्षा आणि पारदर्शकता. डिजिटल स्वाक्षरीमुळे सरकारी कामात होणारी फसवणूक किंवा चुका पूर्णपणे टाळता येतील. आता पेन्शनधारकांनी काय काळजी घ्यावी? तर आता तुम्हाला काय करावे लागेल? तर जर तुम्ही निवृत्त होत असाल, जर तुमच्या विभागाकडून डिजिटल प्रक्रियेची माहिती आधीच घ्या. तुमचा मोबाईल नंबर आणि आधार कार्ड अपडेट ठेवा. कारण ई साईनसाठी OTP तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर येईल. डिजिटल सबमिशन करताना सर्व माहिती अचूक भरल्याची खात्री करा.